शहरामधला हाचा आमचा विजय। आम्ही ज्याला सत्सेक वेद बुद्धीने मतदान करणारा बुलढाणेकरांना आम्ही हा अर्पण करत आहोत। आमच्या विकासावर जनतेने विश्वास ठेवला। ती ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, विकास शहरामध्ये होईल ही खात्री त्यांनी बाळगली आणि 4,880 मतांनी मोठा 780 मतांनी आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे। आणि अभूतपूर्व अशी 22 जागांची आघाडी आणि 2 जे अपक्ष आहेत ते पण आमच्याच पक्षाचे आहेत। त्याच्यामुळे 24 जागा या शिवसेनेच्या पदरात टाकलेल्या आहेत। एवढं मोठं अभूतपूर्व यश आजपर्यंत बुलढाण्याच्या इतिहासात नगरपालिकेला कधी मिळालं नाही, एवढं अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ज्याच्या इथं 2च्या वर जागा येऊ शकल्या नाही, इतक्या फरकाने अध्यक्ष पडला, तो एवढा महाराष्ट्रामध्ये ढिंगा मारतो, त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी पक्षाचं पद सोडलं पाहिजे। तो गाव जिल्ह्याच्या पदावर राहायच्या लायकीचा नाही तर तो प्रदेशावर काय काम करणार आहे, त्यांनी पद सोडलं पाहिजे। आणि जो उपऱ्याचा उमेदवार मला पाडायला उभा होता या भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिला। भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे, अजूनही आपण चांगल्या पक्षाच्या लोकांच्या हाती धुरा द्या आणि या उपऱ्याच्या कमरात लात काढून याला बाजूला करा, तेव्हा कुठे आपला भाजप सेना युती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करेल। तुर्तास बुलढाणेकरांनी जो विजय मिळवून दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।